आजपासून नववर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र नववर्षाच्या सुरुवातीला काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. 1 जानेवारी 2025 म्हणजेच आजपासून होणाऱ्या काही नियमांमधील बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. आजपासून बदलणाऱ्या अशाच काही प्रमुख नियमांविषयी जाणून घेऊयात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ते म्हणजे आजपासून LPG सिलेंडरची किंमत 14.50 रुपयांनी कमी झाली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत झाली आहे. तर घरगुती वापराच्या 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये. मागील काही महिन्यांपासून घरगुती सिलेंडरचे दर हे स्थिर आहेत. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा देण्यासाठी UPI 123 पे सुरू केले होते. त्यातील ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत या माध्यमातून 5,000 रुपयांपर्यंतची रक्कम पाठवण्यात येत होती. मात्र आता 1 जानेवारी 2025 पासून 10,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार याद्वारे करता येणार आहेत. UPI 123 पे ही अशी सर्व्हिस आहे ज्यात तुम्ही विना इंटरनेट देखील पेमेंट करू शकता. RBIच्या निर्देशानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून काही बँक खाती बंद होणार आहेत. यात तुमच्या खात्याचा तर समावेश नाही ना, हे तपासा. तर ज्या बँक खात्यात खूप काळापासून शून्य बॅलन्स आहेत, ज्यात गेल्या 12 महिन्यात कोणताही व्यवहार झालेला नाही, अशा खात्यांना 1 जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. यामुळे देशातील लाखो बँक खाती बंद होण्याची शक्यता. आतापर्यंत शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळत होते. RBIने आता या रकमेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकणार आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी 2025 पासून सॅमसंग, सोनी आणि मोटोरोला यासारख्या ब्रँड्सकडून जुन्या अँड्रॉइड फोन आणि टॅबलेटला असणारा व्हॉट्सअप सपोर्ट आता मिळणार नाहीये. कारण व्हॉट्सअपमधील नवनवीन अपडेट हे जुने स्मार्टफोन त्या अपडेटला सपोर्ट करत नाहीये. त्यामुळे त्या फोनमध्ये आता व्हॉट्सअप चालणार नाहीये. अँड्रॉइड किटकॅट आणि जुन्या व्हर्जनवर काम करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप हे ॲप काम करणार नाहीये. त्यामुळेच जर तुमचा फोन देखील या व्हर्जनवर चालत असेल तर आता तुम्हाला आजपासून व्हॉट्सअप चालवण्यासाठी नवीन फोनमध्ये अपग्रेड करावे लागणार आहे.